नमस्कार सर्वांना. शारदीय नवरात्र आणि विजयादशमी झाल्यानंतर वेध लागतात ते सर्वांना कोजागिरी पौर्णिमेचे. आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला शरद पौर्णिमा किंवा आपण त्याला कोजागिरी पौर्णिमासुद्धा म्हणतो. हिंदू धर्मात कोजागिरी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. अर्थात कोजागिरी पौर्णिमा ही वर्षातील सर्वात मोठी पौर्णिमा असते. या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. शरद पौर्णिमा ही सर्वात महत्त्वाची आणि शुभ मानली जाते. शरद पौर्णिमेचे व्रत 16 ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे. या दिवशी चंद्रप्रकाशात खीर तयार केली जाते. शरद पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीच्या दर्शनासाठी येते आणि भक्तांना सुखी आणि समृद्ध होण्याचा आशीर्वाद देते. देवी लक्ष्मी बघत असते की कोण जागं आहे आणि कोण तिची पूजा करत आहे. कोजागिरी पौर्णिमा या दिवशी माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अतिशय खास मानली जाते. या दिवशी विविध प्रकारची आपल्याला सेवा करायची आहे. त्या दिवशी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला पूजाही मांडायची आहे. या दिवशी चंद्राची आपल्याला पूजा करायची आहे. या दिवशी चंद्र देखील त्याच्या 16 टप्प्यांनी पूर्ण होतो आणि अमृताचा वर्षाव करतो. चंद्राच्या किरणांमध्ये ठेवलेल्या खिरीचे सेवन केल्याने अनेक रोग दूर होतात. तसेच देवी लक्ष्मीची कृपाही आपल्याला मिळत असते. तर शुभ तिथी काय आहे ते आपण बघूया. पंचांगानुसार यावर्षी अश्विन महिन्यातील पौर्णिमा ही 16 ऑक्टोबरला म्हणजेच बुधवारी रात्री 8:40 सुरू होणार आहे आणि ही पौर्णिमा तिथी दुसऱ्या दिवशी 17 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 4:56 संपणार आहे. तर आपल्याला कोजागिरी पौर्णिमा ही 16 ऑक्टोबर रोजीच साजरी करायची आहे. तसेच या दिवशी पौर्णिमा आहे म्हणजे आपण महिन्याचे सत्यनारायण करतच असतो. तर सत्यनारायण देखील आपल्याला 16 ऑक्टोबर रोजीच करायचं आहे. जर एखाद्याला नाही जमलं तर त्यांनी 17 तारखेला केलं तरीही चालेल. शरद पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते, कारण मान्यतेनुसार तिचा जन्म या दिवशी झालेला आहे. याला कोजागिरी पौर्णिमा किंवा कौमुदी व्रत असेही म्हणतात. धनप्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. शरद पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवर येते. या दिवशी लोक लक्ष्मी देवीची भक्तिभावाने पूजा करतात. या दिवशी चंद्र त्यांच्या सर्व 16 टप्प्यांनी भरलेला असतो आणि त्याची किरणं अमृताचा वर्षाव करतात. त्यामुळे या दिवशी आपण खीर बनवत असतो. कोणी दूध आटवणं म्हणतं त्याला, कोणी खीरही करत असतं. तर ती खीर आपल्याला चंद्रप्रकाशाच्या किरणात ठेवायची आहे आणि तिचा प्रसाद म्हणून सेवन करायचं आहे. या दिवशी भगवान विष्णूची सेवा करायची आहे. त्याचबरोबर जर कोणाच्या घरी माता लक्ष्मीचा फोटो नसेल तर तो घेऊन यायचा आहे. अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे ही. तर आपल्याला फोटो कसा आणायचा आहे की विष्णू नारायण शेषशय्येवर झोपलेले आहे आणि त्यांचे लक्ष्मी देवी पाय चेपत आहे, अशा प्रकारचा जो फोटो आहे तो केंद्रात तुम्हाला इझिली मिळेल. तर तो फोटो तुम्हाला घेऊन यायचा आहे आणि या दिवशी या फोटोची आपल्याला पूजा करायची आहे. विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे. महालक्ष्मी अष्टकम, श्री सूक्त याचंही तुम्ही या दिवशी पठण करू शकतात. जर कोणाला खीर करणं जमलं नाही तर त्यांनी पांढऱ्या मिठाईचा नैवेद्य तरी माता लक्ष्मीला अर्पण करायचा आहे. त्याचबरोबर सकाळी उठल्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचा आहे आणि संध्याकाळी चंद्राला सुद्धा अर्घ्य द्यायचा आहे. त्याचबरोबर ज्यांच्या घरामध्ये श्रीयंत्र नसेल, कमळगट्ट्याची माळ नसेल तर त्यांना जर घ्यायची असेल त्यांच्यासाठीही हा कोजागिरी पौर्णिमेचा दिवस अतिशय शुभ आहे. त्याच्यावर तुम्ही कुमकुम अर्चनाही करू शकतात. पण जर सेवा करायची असेल तरच या गोष्टी घ्या. उगीचच आपल्या देवघरामध्ये पसारा करून ठेवू नका. जेवढे देव सुटसुटीत असेल तेवढं चांगलं असतं. पण श्रीयंत्र, कमळगट्ट्याची माळ हेही खूप महत्त्वाचं आहे. पण सेवा तुमच्याकडून होणार असेल
तर नक्की तुम्ही या कोजागिरी पौर्णिमेला ह्या गोष्टी घेऊ शकता. त्याचबरोबर ज्या कवड्या असतात त्याचीसुद्धा पूजा करणं खूप शुभ मानलं जातं. तर त्या कवड्यासुद्धा तुम्ही या कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या देवघरामध्ये स्थापित करू शकता. त्याचबरोबर कनकधारा स्तोत्राचे सुद्धा तुम्हाला या दिवशी पठण करायचे आहे. तर ह्या काही सेवा आहे या सर्व तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्रीच्या वेळेस करायच्या आहे. म्हणजे तुम्ही 10:30-11 नंतर कधीही ह्या सेवा करू शकता. बरेच जण रात्रभर जागरणही करत असतात, म्हणजे 12-1 पर्यंत तरी जागरण करतात. तर तशा प्रकारे तुम्ही जागरण करून ह्या सेवा करू शकतात. तर आपला आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.